महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून नावलौकिक असलेले वरखेड देवी यात्राचे यात्रा उत्सव येत्या 6 एप्रिल पासून प्रारंभ होत आहे। तर यात्रा उत्सवाची नियोजन बैठक दरवर्षीप्रमाणे लक्ष्मीदेवी मंदिर वरखेड येथे संपन्न झाली। या बैठकीत आमदार लंगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न झाली। या प्रसंगी बोलताना आमदार लंगे म्हणाले की राज्यभरातून श्रद्धेने लक्ष्मी आईच्या दर्शनासाठी अनेक भाविक भक्त राज्यभरातून या ठिकाणी येत असतात आणि दर्शनाला येत असतात। एक भावना भाविक भक्तांच्या मनामध्ये असते। पूर्वीपासूनच गावकऱ्यांच्या आणि परिसरातील भाविक भक्तांच्या सहकार्याने यात्रेचं नाव राज्यभर नावलौकिक झालं आहे। व्यक्तिगत हेवेदेवे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन यात्राची शोभा वाढवण्याचं आवाहन आमदार लंगे यांनी केले। या प्रसंगी नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील हे देखील हजर होते। त्यांनी बोलताना सांगितलं की नेवासा पोलीस स्टेशनच्या वतीनं चोख बंदोबस्त आणि कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली जाईल। त्याच पद्धतीने सर्व ग्रामस्थ आणि भाविक भक्तांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं। नेवासा तहसील कार्यालयाचे तहसीलदार संजय बिराजदार बोलताना म्हणाले की प्रशासनाच्या वतीनं यात्रा उत्सवासाठी पाणी, रस्ता, वीज आणि अत्यावश्यक सुविधा अनेक ठिकाणी पुरवल्या जातील असं आश्वासन तहसीलदार यांनी दिलं। या बैठकीदरम्यान एसटी महामंडळाच्या वतीनं भाविकांसाठी जास्त बसेस आणि भाविकांसाठी पाण्याची सुविधा, लाईटची सुविधा, पोलीस स्टेशनच्या वतीनं कडेकोट बंदोबस्त आणि भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली आणि उपाययोजना देखील बैठकीदरम्यान करण्यात आल्या। या बैठकीदरम्यान आमदार विठ्ठलराव लंगे यांची प्रमुख उपस्थिती होती। तर प्रशासनाच्या वतीनं नेवासाचे तहसीलदार संजय बिराजदार, बीडीओ संजय लखवाल, नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील, सुधीर वैरागर, नामदेव चांदणे, सुरेश आढागळे, सुनील वाघमारे, पुरुषोत्तम सरजे, वरखेडचे सरपंच विनोद डोकणे, संजय भारसकर, रामभाऊ केंद्र, अरुण ताकवाले, संजय वाल्लेकर, विजय शिरसाट, संजय खरे, सुशील धायजे आणि देवस्थानचे अध्यक्ष उपाध्यक्ष समस्त कमिटी या प्रसंगी हजर होते। अतिशय श्रद्धेनं या ठिकाणी अनेक दूरवरून लोक, मुंबई राज्यातून कानाकोपऱ्यातून भाविक भक्त श्रद्धेनं या ठिकाणी येत असतात आणि येत असताना एक लक्ष्मी आई विषयी असलेली एक भावना आणि अनेक वेळेस लक्ष्मी मातेच्या कृपेने त्यांना झालेलं काहीतरी साक्षात्कार म्हणलं तर वावड फारणार नाही आणि म्हणून श्रद्धेनं, परंतु उन्हाळ्याच्या दिवसात यात्रा येते, एवढी मोठी यात्रा एकाच दिवसात भाविक भक्त येतात आणि रात्रीपर्यंत यात्रा संपून जाते आणि म्हणून आपल्याला याच्यासाठी लॉंग टर्म आपल्याला करावं लागणार आहे। आपल्या वडील धाऱ्यांनी पूर्वी यात्रा चालवली, मग कमिटी असेल, ग्रामस्थ असतील, यांच्या माध्यमातून ही यात्रेचं नाव त्या ठिकाणी राज्यभर झालं आणि म्हणून प्रत्येक भाविक श्रद्धेनं या ठिकाणी येतो। त्या पद्धतीचं डेव्हलपमेंट देखील या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये झालं। आपण मानलं की गावामध्ये आपल्याला ज्या सुविधा आहेत त्या मिळाल्या पाहिजे। विशेष करून लक्ष्मी माता यात्रेच्या निमित्तानं जे भाविक येतात, आपण मी कोकणराव जिल्हा परिषद अध्यक्ष असताना आपण 50 लाख रुपये या ठिकाणी दिले। त्यानंतर मध्यंतरीच्या काळात दोनदा 25 लाख रुपये आपण दिले, त्यामध्ये काम झालं आणि त्याच वेळेस आपल्यावर इथं पाण्याची गैरसोय होती, वस्तुस्थिती। तर या तळ्यामध्ये आपण डायरेक्ट मी अध्यक्ष असताना एक पाईपलाईन केली, मला वाटतं 13-14 लाख रुपये। हा, तर ती पाईपलाईन आपण केली। आज देखील तीच पाईपलाईन आपल्याला पूर्ण यात्राभर किंवा धुण्याला याला त्याला आपल्याला टाकीमध्ये पाणी, आपण टाकी दिली नंतर इथं आणि त्या टाकीत पाणी चालू राहतं, वापरायला आपल्याला ते कामं येतं आणि म्हणून आपले प्रयत्न आहेत की आपलं असलेलं हे श्रद्धेचं देवस्थान याचं नावलौकिक वाढलं पाहिजे आणि म्हणून कुठलीही यात्रा असेल, देवदेवतांचे कार्यक्रम असतील, आपण जर हातात हात घालून काम केलं तर तिचं नाव दूरवर जात असतं आणि म्हणून आपल्याला आपण आजपर्यंत ती काळजी सर्वांनी घेतलेली। व्यक्तिगत काही मतभेद असतात, साहजिक आहे, लोकशाहीने आपल्याला तो अधिकार दिलेला आहे पोपटराव, त्याच्यासाठी आपण लक्ष ठेवलं पाहिजे आणि म्हणून तरी देखील जे बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात त्याला जर बसून आपण मार्ग काढले तर प्रथम आपण सर्वजण लक्ष्मी आईचे भक्त आहोत। आपल्या मनामध्ये लक्ष्मी आईविषयी एक श्रद्धेचं स्थान आहे आणि नंतर आपल्याला काय आपल्या वेगवेगळ्या अडचणी असतील किंवा ज्या वस्तुस्थिती काही गोष्टी असतील त्या आपल्याला पाहायच्या आहेत। यामध्ये विभागनीय देवीच्या यात्रा महोत्सव यशस्वी होण्यासाठी
प्रत्येक विभागाच्या ज्या मूलभूत गरजा आपल्याला अपेक्षित आहेत आम्ही इथे आपल्या पुढे मांडत आहे. त्यानुसार डिपार्टमेंट त्याची पूर्तता कशी करेल यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल आहे ग्राम प्रशासनाचा, ग्रामपंचायतीचा, ज्यामध्ये पिण्याच्या पाण्याचं मोठं नियोजन असतं. आताच मी आल्यानंतर आपल्या गावाचे ग्रामविकास अधिकारी केलेला आहे. त्यामध्ये काही दुरुस्त्या लिकेज वगैरे असेल ते काढणारच आहे. स्वच्छता जो सर्वात महत्त्वाचा विषय आहे ग्रामीण भागात आहे. तालुक्याच्या महाराष्ट्राच्या विविध भागातून ग्रामस्थ येथे उपस्थित होत असतात. त्यांच्यासाठी आवश्यक सूचनांविषयी आपण चर्चा करतोय. स्वच्छता त्यामध्ये टॉयलेटची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, याचं नियोजन ग्रामपंचायतीने केलेलं आहे. त्यामध्ये गावाच्या चारी बाजूने जे आखणी करत असतो पाण्याची व्यवस्था त्याचं ग्रामपंचायतीने नियोजन केलेलं आहे. साहेब लंके पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनच करणार आहे. आणि याच्यामध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, घटनामुक्तीचे सर्व सदस्य, अध्यक्ष, फुले शाहू आंबेडकर विचारांचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व पक्षांचे तालुका अध्यक्ष हे सर्व या यात्रा कमिटीचे सदस्य राहतील. या यात्रा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आम्ही सर्व तालुका लेवलचे सुद्धा सर्व प्रशासकीय अधिकारी इथंच गावामध्ये 2 दिवस ठोकून राहू आणि यामध्ये आम्ही कोणत्याही कामाचा कसोबाई करणार नाही. या ठिकाणी उपस्थित राहून आमदार साहेबांना आम्ही ग्वाही देतो आणि या ठिकाणी आमदार साहेबांनी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं. एसनाने मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम, नेवासा.